नमस्कार शेतकरी दादांनो. आज आपण तुमच्यासाठी आपल्या माहितीसाठी एक व्हिडिओ घेऊन आलेलो आहे. व्हिडिओ असा घेऊन आलेलो आहे की आता सुगीचा दिवस चाललेला आहे. सुगी चालू आहे. सुगी म्हणजे आता ज्वारीची काढणी चालू आहे. गव्हाचं बी आता चालूच आहे. आता गहू आता इथनं मोहर निघणारच आहेत. मग आपल्याला गव्हासाठी आणि ज्वारीसाठी एक व्हिडिओ बनवायचा आहे. मग व्हिडिओ बनवायचा आहे म्हणजे काय करायचं आहे माहिती का? आता का गहू निघत्यात, ज्वारी निघती. मग आपण काय करतो, पोते आणतो, पोत्यामध्ये माल भरून ठेवतो. मग पोत्यामध्ये माल भरून ठेवतो, कट्ट भरून ठेवतो. मस्त पैकी आपण त्याच्याकडे असं दुर्लक्ष करून ठेवतो, लावली थापी आपण सुगी करून. मग त्याच्यामुळं आपल्याला काय करायचंय माहिती का दादांनो? आपण रेशनवरनं जरी कट्टा आणला तरी घरी आणला की खोलून बघतो ती. मग आपल्याला त्याच्यासाठी व्हिडिओ करायचा आहे. आज का आपण रेसलिंग वरनं एक कट्टा आपण घेऊन आलो. मग बघा कट्टा घेऊन आलो. बघा तुम्ही आता बघा कट्ट्यामधने बघा किती मुसकिडे आहेत. बघा बघा किती सोंड आहेत, सोनकिडे मुसकिडे बघा किती भरपूर कडेने हे असे येतात. मग आपल्याला ह्याच्यासाठी आज आपली वस्तू गहू ज्वारी ही खराब होऊ नये त्याच्यामुळे आपल्याला व्हिडिओ बनवायचा आहे आज. बघा आपण हे बघा ही घरची म्हणजे आपण बी एखादा शेतगहू घेतलेला आहे. शेतगहू घेतलेला आहे. मग त्यातली बी एक पायलीचा गहू काढला म्हणून आपण ह्याचा एक दळण करायचं. मग आता रेसलिंगचा बी खातो आपण, ही पण खातो. कारण कसं आहे माहिती का, गहू आपल्याला टिकून ठेवायचा आहे. मग 12 महिने वर्षभर आपला गहू टिकण्याकरता आपल्याला आज व्हिडिओ बनवायचा आहे. मग व्हिडिओ बनवायचा आहे म्हणजे कसं, वर्षभर बघा आता किती मोठे मोठे टाके निघालेत, टँक निघाल्यात मोठ्या मोठ्याला. उन्हामध्ये ठेवला की आपण म्हणतो काय नाही गहू व्यवस्थित राहतो, तरी पण त्यात सोनकिडे होतातच. मग सोनकिडे होतात. यांनी काय करताय माहिती का, बघा हे कसं गहू किती पोकार करून टाकतात. बघा आतली बाजू सारी पोकार करून टाकतात. बघा ही सोने. मग हे आपल्याला काय करायचं, ही पोकार करतात, खाऊन टाकतात भरपूर. मग आपल्याला काय वजनामध्ये भरपूर गहू येतो, पण ह्याचा कमजोरपणा होतो. पीठ कमी येतं आपल्याला खाण्याकरता, ही करण्याकरता दळायला गेलं की पीठ कमी येतो. मग त्याच्यामुळे काही सोने भरपूर जाळ्या आळ्या जाळ्या ही होत्यात आपल्या गावामध्ये. त्याच्यासाठी आपल्याला हा व्हिडिओ बनवायचा आहे. बघा तुम्ही आणखी एकदा बघू शकता किती सोने बाहेर आलेत. बघा 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 आहे का, बघा याकडे सारे सोनकिडच आहेत. बघा ही सोने. मग ह्याच्यामुळं आपल्याला कितीतरी तकलीफ होती. मग ह्याच्यामुळंच आपल्या ह्याच्यामध्ये गव्हामध्ये खराबी होत चालती. तसदार गहू कितीतरी असतो पण त्याच्यामुळं खराबी होती बघा ही. मग आपल्याला आता ह्याच्याबद्दलच व्हिडिओ बनवायचा आहे. हो का शेत मित्रांनो, आपल्याला ह्याच्यासाठी काय करायचंय माहिती का, आपण कितीही पाऊंडरी आणतो ह्याच्यामध्ये टाकतो, तेवढ्या पुरतं आपण म्हणतो 12 महिने आता ह्याला काय होत नाही. पण त्याला लागायची ती लागतीच. मुसकिडे होत्यात, जाळी होती, पुन्हा किड होत्यात बारकेली. त्याच्यामुळं आपल्याला का असा व्हिडिओ बनवायचा आहे. हो का आपल्याला व्हिडिओसाठी आपल्याला लागणारी वस्तू म्हणजे हो का काय, कडुलिंबाचा पाला. बघा ही कडुलिंबाचा पाला इतका आयुर्वेदिक असतो. हा कडुलिंबाचा पाला कशाला पण चलतो. आज आपल्याला पित्त जरी झालं तरी ह्याच्या 4-2 आपण काड्यात चगाळल्या सकाळच्या पारी, त्याचा रस अंश गिळून टाकला, पाल्यासहित जरी चगाळल्या तरी चालतंय. तरी आपल्याला पित्ताचा ह्याचा आजार पण होत नाही. आणि तुम्ही म्हणता दादा तू सांगतोय काय, बोलतोय काय, पण ही लिंबाचा आपल्याला इतका उपयोग होतो या लिंबापासून, कडुलिंबापासून. मग आपल्याला ही लिंबू एक लागणार आहे. पुन्हा तुम्हाला सांगायची गोष्ट म्हणजे हो का कापूर एक लागणार आहे. हो का ही कापराच्या पण अशा वड्या लागणार आहेत आपल्याला. मग हो का कापूर पण लागणार आहे. शेवटी हो का चुनापुडी पण लागणार आहे आपल्याला. ह्या चुना पण लागणार आहे. मग आपण ह्याचं कसं बनवतोय आणि काय करतोय ही तुम्ही फक्त आपला व्हिडिओ न क्लिप करता शेवटपर्यंत बघा. काही सोनकिडे कशा अंगावर येतात आहे का. मग आपल्याला ह्याच्यासाठी ही सोने समजा असं सोनकिडेत ना, सर्व आपल्याला अशी घरामध्ये झालंच नाही पाहिजे. ह्याच्यापासून किती तकलीफ होती. साऱ्या घरामध्ये येतात त्याचं पोतं फोडलं की आतमध्ये त्याची पिट्ट करून टाकतात, पार पीठ निघतं ह्याच्यातनं. मग हो का आपल्याला त्याच्यासाठीच हो का ही कडुलिंबाचा पाला सुरुवातीला आपल्याला घ्यायचा आहे बघा. बघा अशा पद्धतीने आपल्याला कडुलिंबाचा पाला घ्यायचा आहे.
हो का, वाळलेला असला तरी पण पाला जमतो, पण वाल्ला आपल्याला महत्वाचा जास्त ठरतो. कारण वाल्याचा उपयोग कसा होतो ते तुम्हाला मी सांगणारच आहे. कारण आमच्या घरी बी असं धान्य भरपूर असतंय. बघा आम्ही हे पोत्यामधलंच आता काढलेली इथं गहू, मग काढल्यावर दुपारी आम्ही वाळू घातलं होतं, तरी पण पत्र्यावरती ह्याच्यावरती आपण गरमायला वाळू घातलं होतं, तरी पण ती भरपूर सोने राहतातच ह्यात नक्की कीटक. मग त्याच्यामुळं आपल्याला ह्याच्यासाठीच हा उपाय करायचा आहे. बघा आपल्याला अशा पद्धतीने हा लिंबाचा पाला काढून घ्यायचा आहे अगोदर. बघा आपल्याला असा लिंबाचा पाला काढून घेतला, बघा अशा पद्धतीने काढून घ्यायचा आहे. मग ही लिंबाचा पाला आपण असा काढून घेतला, बघा अशा पद्धतीने ह्या आपल्याला लिंबाचा पाला आहे का नाही, बघा अशा पद्धतीने आपल्याला गव्हामध्ये पोत्यामध्ये थोडा 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 टाकायचा, किंवा आपली टाकी असली मोठी त्या टाकीमध्ये टाकायची. पेट्या निघाल्यात तसल्या विकायला याच्यात, मग त्याच्यात मध्ये अगोदर असा पाला भरपूर. आता हे आपण एक गाण्यालय म्हणून एक थोडा घेतलाय, पण आपल्याला भरपूर म्हणजे पाला चांगला बराच एक एका ह्याला का नाही चांगला अर्धा अर्ध असं एवढ्या एवढा अशा मापाचा असा पाला ह्याच्यामध्ये एका पोत्यामध्ये टाकायचा. किंवा टाकी असेल तर प्रत्येक टाकीच्या कोपरा एक भरला की पाला टाकायचा, पुन्हा निम्याच्या पुढे टाकी गेली, निम्यापर्यंत गेली की परत टाकायचा. असा करत 2-3 टप्पा असं टाकीमध्ये टाकायचे. आणि पोत्यामध्ये टाकायचा झाला तर 2-3 वेळा 3-3 मुठी 4-4 मुठी अशा बुचकत बसताना अशा टाकत चालायच्या. कारण का तुम्हाला सांगायची गोष्ट म्हणजे एक पाला आहे ना, ही मुसकिडं काय करतात, ही गव्हाला खात्यात का नाही अशी तोडून होल पाडतात अशी. मग त्याच्यासाठीच ह्या पाल्याला बी करतात पुन्हा. मग हे पाला कडू लागतो त्यांना. त्या कडू लागल्यामुळं काय होतं माहिती का, त्या मुसकिड्यांना ह्याचं ब्या पडतं, ब्या सुटतं. म्हणजे ते मला वाटतं काहीतरीच आहे दुसरंचही. त्याच्यामुळं त्याला का नाही खाणं कमी करतात. आणि मुसकिड्या ह्या गावामधलं आपली किडं दिसतात नाही, बघा ही बघा आता तुम्हाला धावतो, बघा ही मुसकिडे आहेत का नाही, बघा ही साईडला गेलेली. तर काय मी भरपूर नीट केल्यामुळं कमी झालेत, बघा ही. मग ही मुसकिडं ह्याला खाण्याकरता येतात, खात्यात कडून ह्याच्यामुळे ही होतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे बघा आपल्याला ही कापराच्या वड्या, बघा या कापराच्या वड्या बघा या अशा पद्धतीने अशा थोड्या सैल असतात, हे असतात अशा अशा ठेवून द्यायच्या. कापूर काढून ह्याच्यात टाकला तरी पण काय अडचण होत नाही. कापराने काय होत नाही, वास लागतो माणसं म्हणतात, पण वास लागत नाही काय नाही कापराच्या. बघा अशा कापराच्या बघा या अशा पद्धतीने का नाही, बघा या अशा वड्या आहेत का नाही कापराच्या, तरी पण बघा अशा कापराच्या वड्या जरी अशा ठेवून दिल्या ना हिकून तिकून, तरी पण बघा ह्याच्या वासाने एक मुसकिड किंवा ही अशी उंदीर असली काय पण असले कशाच बिहान आहे. तरी मग मित्रांनो आपल्याला अनेक दुसरी गोष्ट म्हणजे काय लागणार आहे, बघा चुनापुड्या. ह्या चुनापुड्या तर अशा काय तुम्ही म्हणता फोडून पिळायच्या किंवा काय असं करायचं का, काही पण नाही. बघा या चुनापुड्यात ना बघा या अशा पद्धतीने आतमध्ये ठेवून दिल्या ना, परत ती मुसकिड्या बघा येतात ह्याला टोकारतात, असं चुना खाल्ल्यावर होतं त्यांना ह्याचं म्हणजे ही होतं त्रास होतो, काहीतरी वेगळंच खाल्ल्यासारखं वाटतं. त्याच्यामुळं ती मुसकिडं त्या थांबत नाहीत. सगळं. आणि शेवटी तुम्हाला सांगायची गोष्ट म्हणजे आपल्या घरामध्ये तर ही माचीस पेटी काड्यापेट्या असतातच. बघा आपल्याला चुली करता पहिल्या लय लागायच्या, आता गॅसची पद्धत निघाली त्याच्यामुळं आपल्याला ह्याच्या लागत नाहीत काड्यापेट्या एवढ्या. मग तुम्हाला सांगतोय काड्यापेट्या पण बघा अशा टाकून द्यायच्या त्याच्यामध्ये, ठिक्यामध्ये पोत्यामध्ये असली टाकी असेल तर त्या टाकीमध्ये. तुम्ही म्हणता काड्याने काय गहूच्या तोयचा का दादा, तसं पण नाही. ही काड्याची पेटी ना ह्या गावाला खात खात ह्याला पण कुरकाटतात. मग ह्याला गुलाचा प्रकार असतो ह्या काडीच्या पेटीला. ही गुल असतोय ना, ह्या गुलाने पण ही मुसकिडं यातली कमी होतात. मग त्याच्यामुळं काय आपल्याला अशा पद्धतीने का नाही ह्या अशा काड्या पेट्या ही ठेवून घ्यायच्यात. मग बघा मित्रांनो ही गहू आणि ज्वारी ह्याच्यासाठी आपल्याला हा व्हिडिओ बनवायचा होता. मग आता ही पण गहू आहेत, ही गावरान गहू आहेत, शेत गहू आहेत. ह्याला पण आता आपण व्यवस्थित ठेवल्यामुळं आपण पहिला पाला एक ठिकला पोत्यामध्ये ठेवला होता. ह्याला 12 महिने गेल्या वर्षाचा गहू आहे. आणि एक मुसकिडा लागला नाही किंवा ह्याला कुठं होल पाडलेला आहे का, अजिबात नाही. मग ह्या पाल्याचा आणि ह्या कापराचा आणि चुनापुडीचा कितीतरी आपल्याला उपयोग होतो. मग तरी मित्रांनो हा तुम्ही शेतकऱ्यांनो
हो का, ही तुम्ही का नाही काही बी करून हो का, ही व्हिडिओ मध्ये आपण दाखविल्याप्रमाणे ही तुम्ही असं कडुलिंबाचा पाला ही ह्याच्यामध्ये टाका आणि तुमचं धान्य व्यवस्थित 12 महिने टिकन अशा पद्धतीने ठेवा. आणि ही मला कमेंट करून तुम्ही तुम्हाला वाटन तेव्हा कमेंट करून सांगा की दादा हा खरंच उपयोगीचा व्हिडिओ होता. मग आपल्याला ह्याच्यासाठी हा व्हिडिओ बनवायचा होता. मग मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ मी बनवलेला कसा वाटला ते मला कमेंट करून सांगा. धन्यवाद.